आठवण होते आणि मग त्याच वेळेला मनीषाताईंचा फोन येतो चला काय करायचंय जूनमध्ये. मग मी त्यांना म्हणते हो तयारच आहे. ते ताजं ताजं पण असतं आणि मग ते कुणाला तरी सांगायचं असतं. असं तो माझा आनंद तुम्ही आणि आपण सगळे एकत्र करत असतो. हे खूप वेगळं आणि छान पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे द एलिफंट विस्परर असं हे पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे हत्तींबद्दलचं संवाद म्हणा, हितगुज म्हणा असं ते पुस्तक आहे. मूळ इंग्लिश पुस्तक आहे. लॉरेन्स अँथनी आणि ग्रॅहम स्पेन्स अशा दोघांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि अनुवाद मंदार गोडबोलेंनी केलेला आहे आणि आपलं कोल्हापूरचं मेहता प्रकाशनाने हे पुस्तक मराठीत आणलेलं आहे. 2023ची त्याची ती आवृत्ती आहे. माझ्या लायब्ररीत हे मला पुस्तक मिळालं आणि मग मी खूप उत्साहानं ते सगळं वाचून काढलं आणि मग वाचल्यानंतर असं वाटलं की आता हे सगळं तुमच्याशी बोलायला पाहिजे. आफ्रिकेतील जंगलातल्या हत्तींच्या कळपाबरोबरचे माझे आयुष्य असं ती मेन थीम आहे. स्वतः लॉरेन्स अँथनी हे जे आहेत तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं जर असलं तरी त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. ते त्या हत्तींबरोबर राहिलेले असतात आणि मग ते सगळं करत असताना माणूस म्हणून त्यांना काय अनुभव येतात. शेवटी माणूस आणि प्राणी ह्याचं जे काही नातं आहे आणि ते स्वतः त्यातून समृद्ध होतात, बहरत जातात आणि मग त्या हत्तींच्या कळपाबरोबरचं त्यांचं नातं कसं जमतं जुळतं आणि कसे कसे अनुभव येतात. खरं तर 350 पानापेक्षा मोठं पुस्तक आहे. खूप डिटेलमध्ये त्यांनी ह्या पुस्तकाविषयी सगळं लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की मेहता प्रकाशनाचं पुस्तक आहे, कोल्हापुरात जरूर मिळेल कारण आपलंच कोल्हापूरचं प्रकाशन आहे. तर तुम्ही नक्की वाचा. म्हणजे अगदी सामूहिक वाचन करण्यासारखं हे पुस्तक आहे. तर पहिलं त्याची सुरुवात अशी असते की एकदा लॉरेन्स अँथनींना फोन येतो आणि ते स्वतः आफ्रिकेमध्ये काम करत असतात. थुला थुला नावाचं जंगल त्यांनी स्वतः विकत घेतलेलं असतं. ते स्वतः तिथलेच असतात. जरी ते ब्रिटिश किंवा युरोपियन असले तरी सुद्धा ते तिथलेच असतात. त्यांचं सगळं लहानपण तिथं गेलेलं असतं. तिथल्या सगळ्या लोकांबरोबरचं त्यांचं एक आपुलकीचं नातं असतं, जवळकीचं नातं असतं आणि ते स्वतःला वनजीव संरक्षक असं म्हणत असतात. म्हणजे ते जे काही वनामध्ये आहे, जंगलामध्ये आहे त्यांचं सगळ्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि तो निसर्गाचा समतोल आहे तो ठेवणं हे आपलं काम आहे. आणि मग त्यातून त्यांना जे काही अनुभव येतात ते या पुस्तकात लिहिलेले आहेत. एकदा त्यांना असा फोन येतो कारण ते काम करतच असतात. त्यांच्या मालकीचं ते थुला थुला नावाचं जंगल असतं की एक बाई असतात आणि त्या सगळ्या हत्तीच्या संदर्भातलं काम करत असतात आणि ते त्यांना असं सांगतात की एक हत्तीचा कळप आहे. जवळपास 7 हत्ती आहेत त्याच्यामध्ये आणि त्या हत्ती आहेत ते जंगली हत्ती आहेत आणि ते कोणाचंही ऐकत नाही आहेत. आणि तो जो त्याचा काही मूळ मालक आहे म्हणजे आफ्रिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल खूप मोठं जंगल आहे. बिग 5 आपण जे म्हणतो ती सगळे मुख्य 5 जे मोठे प्राणी आहेत जगातले ते तिथे असतात. त्याच्यामधला हत्ती हा एक मोठा आहे, गेंडा आहे, त्यानंतर जिराफ आहे, सिंह आहे आणि असे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे प्राणी राहत असतात. तर हे हत्तींचा जो कळप असतो तो प्रचंड त्रासदायक असतो कारण तो जंगली हत्तींचा कळप असतो. तो कुणाच्या मालकीनं नसतो आणि ते ज्या जंगलामध्ये असतात तर ते त्रास देत आहेत म्हणून त्यांना आम्ही गोळ्या घालून मारणार आहे. तर तुम्ही या हत्तींना दत्तक घेता का असं त्या एका बाईंचा त्या लॉरेन्स अँथनीला फोन येतो आणि मग त्यांना लक्षात येतं की हे आपण करायलाच पाहिजे कारण ते स्वतः त्याच्यासाठीच काम करत असतात आणि असं ठरवतात की हो आम्ही तो घ्यायला तयार आहे. खरं तर इंटरेस्टिंग भाग असा आहे याच्यामध्ये जे थुला थुला नावाचं जंगल किंवा जे अभयारण्य म्हणा किंवा ते त्यांच्या मालकीचं असतं तिथे जवळपास आफ्रिकेतलं ते जंगल असून गेल्या 100 वर्षात हत्तीच नसतात. कारण एवढे बिग 5 हे जरी प्राणी असले तरी काही कालांतराने तिथे हत्ती नाहीसे होतात कारण ते कदाचित त्रास देत असतील आणि त्यामुळे त्यांना मारून टाकलं असेल. त्याचं कारण इथे त्यांनी नाही आहे पण गेल्या 100 वर्षात त्यांच्या त्या मालकीच्या जंगलामध्ये हत्तीच नसतात. मग त्यांना असं वाटतं की अरे ही चांगली संधी आहे आणि मुळात मारणार आहेत तर ते आपण हत्ती घेतले पाहिजेत, ते वाचवले पाहिजेत
त्याच्या पुढे काय होणार आहे आणि काय वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे हे याची त्यांना काही कल्पना नसते. पण असं वाटतं की आपण हे काम केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे आणि म्हणून ते निर्णय घेतात की हो मला ते चालेल. बरं चालेल म्हटल्यानंतर मग त्याच्यासाठीची तयारी पण पाहिजे ना. मग त्या खूप गोष्टी असतात करण्यासारख्या आणि मग की हे सगळं तुम्हाला 2 आठवड्यांमध्ये करायचं आहे. हत्तींसाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाही, पण त्यांचा जो काही आणण्याचा खर्च आहे तो तेवढा तुम्हाला करायचा आहे. बरं आणणं सुद्धा इतकं सोपं नसतंच, म्हणजे कुठल्याच गोष्टी त्यांच्यासाठी सोप्या नसतात, पण एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारतात. आणि का तर आपण यांना जगवलं पाहिजे. कुठेतरी गोळी घालून जंगली हत्ती आहे त्रास देतात म्हणून मारणार तर हे काही बरोबर नाही आणि आपण हे करणं आपलं खूप कर्तव्य आहे आणि आपण ते करायलाच पाहिजे. या एका प्रेमाच्या भावनेतनं, एक प्राणी प्रेमातून ते हे करण्याचा निर्णय घेतात आणि मग सगळी यंत्रणा कामाला लागते. आणि मग ते कसे स्वतः तिथे स्थानिक राहत असल्यामुळे तिथली भाषा पण येत असते. मग तिथल्या सगळ्या लोकांना सांगतात की मी असं असं करणार आहे, 100 वर्षांनी आपल्या इथं हत्ती येतोय तर आपण त्यांना जगवूयात, आपण त्यांना दत्तक घेऊयात, असा तो सगळा विषय सुरू होतो. आणि जवळपास 20 मैल एवढं ते मोठ्याच्या मोठं तुला जंगल. तर या सगळ्या जंगलाला मग विद्युतीकरण केलं पाहिजे ना, ते सगळं आपण फेन्सिंग जे म्हणतो ते एक मोठा काम झाला. बरं ह्या जंगलांना, ह्या हत्तींना असंच सोडून पण चालत नाही, म्हणजे त्यांच्यासाठी परत एक वेगळी जागा त्यांना आणणं आणि ती मोठी कसरत आहे. म्हणजे त्यांनी ते इतकं डिटेल त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की ते कसे आले, काय काय झाले. तर ते बोमा नावाचे एक भाग हे करतात. बोमा म्हणजे काय, त्या हत्तींना त्या जंगलातच ठेवण्याची अशी आणखी एक जागा. म्हणजे मोठं खूप जंगल आहे, त्यांना तसं आत्ता सोडता येत नाही कारण ते काही आपल्याला माहीत नाही आहेत हत्ती, ते कुणावर अटॅक करू शकतात. कारण खूप मोठं असं रिकामं पडलेलं जंगल असतं. तुम्ही कधी ते केनियन सफारी किंवा काय जर कुणी अनुभवलं असेल किंवा जर कुणी युट्यूबच्या माध्यमातून बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल असं पसरलेलं मैलोगणित जंगल असतं. आणि त्यामुळं ते असं ठरवतात की बोमा म्हणजे असं की चारी बाजूनं बंदिस्त अशी जागा, की सुरुवातीला आपण त्या हत्तींना तिथे ठेवूया, त्यांना एकदा ती सगळ्याची सवय होऊ दे आणि मग आपण पुढे काय करायचं वगैरे असं. अर्थात हा सगळा शिकण्याचाच भाग असतो, काही असा फार मोठा अनुभव असतो असं नाही, पण एक प्रबळ इच्छा असते की नाही हे आपण करायचंय. आणि सतत एक डोक्यात विषय असतो, जर ते आपण नाही केलं तर त्यांना ते मारणार नाही, इतकाच मुख्य विषय त्यांच्या डोक्यात असतो. आणि म्हणून ते हे सगळं करण्याचा पद्धतीनं 7 हत्ती त्यांच्याकडं ते येतात, म्हणजे रादर ते दत्तक घेतात. तर त्याच्यामध्ये 9 हत्ती असतात. तर त्याच्यामध्ये 3 मादे असतात, 3 पिल्लं असतात, 1 नर असतो आणि 2 छोटी पिल्लं असतात. असे ते एकूण सगळे ते हत्ती त्यांच्याकडं येतात. आणि त्यातली जी काही हत्ती नसते, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कदाचित, तर हत्तींच्या कळपामध्ये ना साधारणतः मादी हीच प्रमुख असते, नर हा कधीही प्रमुख नसतो, ती मादीच. आणि मग तिची बहीण असेल, मावशी असेल, काकी, सगळं स्त्रियांचं राज्य असतं आणि तरीही त्या भांडत नाहीत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्यातली शिकण्यासारखी. आणि तो सगळा तो कळप त्यांच्याकडे येतो. तर त्याच्यामध्ये जी हत्ती नसते ना, तर तिचं वैशिष्ट्यच त्यांनी सुरुवातीला सांगितलं, ती सतत पळून जात असते. म्हणजे काय तिला वाटत असं माहिती नाही, पण ती सारखी पळून जात असते. म्हणजे मोठं काम आहे ना, मुळात त्यांना घ्यायचं आणि त्या पळून जाऊ नये म्हणूनचे सगळे समस्त प्रयत्न करायचे. हे तर म्हणजे मोठं चॅलेंजच आहे. आणि मग ते सगळं ते मान्य करतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं की ते 2 आठवड्यात त्यांचं शिफ्टिंग करायचं म्हटल्यानंतर ते 20 मैल ते सगळं कुंपण वगैरे लांबीचं करतात, त्याचं विद्युतीकरण होतं, ते बोमा बांधतात, असं सगळं त्यांचं सुरू होतं. आणि फायनली त्यांच्याकडं त्या हत्तीचं आगमन होतं. आणि मग ते सुद्धा सगळं इंटरेस्टिंग आहे. मोठ्याच्या मोठ्या ट्रकमध्ये. मुळात हत्तींची मेमरी खूप जबरदस्त असते. तर त्यांना जो काही धक्का बसलेला असतो किंवा त्यांच्या आधीच्या त्यांच्या ह्यांना हत्तींना मारलेलं असतं का, ते जंगली आहेत किंवा काय, आणि तो कुठंतरी एक परिणाम त्यांच्या मनावर झालेला असतो. त्यामुळे यांना आणणं हे सुद्धा एक मोठं टास्क असतं खरं सांगायचं तर. पण तरीही ते आणतात, सगळं होतं.
आणि मग त्या हत्तींचं आगमन झाल्यानंतर मग त्यांना ते भुलीचं इंजेक्शन देणं, म्हणजे जेणेकरून त्यांना तो त्रास होऊ नये, म्हणजे कमी ह्याचं, पण मग तिथून त्यांना आणणं, त्या बोमामध्ये त्यांना शिफ्ट करणं, असं ते एक मोठं कार्य ते सगळ्यांच्या ह्यांनी पार पाडतात. आणि मग ते जे होतं हत्ती, तर त्याच्यामध्ये ते काय करतात, त्यांना काहीतरी नावं पाहिजे ना, मग नावं काय देतात, तर जो नर असतो त्याचं नाव ठेवतात नोमझान. नोमझान याचा अर्थ काय, सन्माननीय व्यक्ती, म्हणजे तो नर, म्हणजे तो नोमझान. आणि जी प्रमुख हत्तीण असते तिला म्हणतात नाना. नाना म्हणजे काय, की त्यांच्या भाषेत आपल्या घरातली एक आदरणीय मोठी स्त्री, म्हणजे लेखक सुद्धा त्यांच्या आईला नाना म्हणत असतो. तर असं एक ते नाव त्यांनी केलेलं आहे. त्याच्या खालची दुसरी असते, तिचं नाव फ्रँकी, कारण या लेखकाची जी बायको असते ती फ्रेंच असते, तिचं नाव असतं फ्रान्सुआज. मला ते नाव फार आवडलं, तर तिची ऍक्टवर्ड म्हणून, म्हणजे ती असतेच त्यांच्यासोबत, तर ते फ्रँकी. त्यानंतर असं ते सगळं एकूण सगळी नावं एक एक देऊन ते सगळ्या गोष्टी ठरवलं जातं. आणि मग चला आता ते बोमामध्ये सगळे स्थिर झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. आता एकतरी काम झालं की त्यांना आणलंय आणि त्यांना आता ठेवायचं आहे. बरं, ते काय त्यांचा पूर्व इतिहास तर माहितीच असतो की पळून जातात आणि काय करतात. आणि मग दुसऱ्याच दिवशी असं होतं की ती पळून जातात दुसऱ्याच दिवशी. आणि बापरे, आता मग काय असतं की तिथे शिकारी लोक पण टपलेले असतात की ते म्हणतात एकतर आता तुमचा काही त्याच्यावर अधिकार नाहीये, सो आम्ही आता त्यांना मारणार, आणि आता ते तुमच्या हद्दीत पण नाहीये आणि ते पळून तर गेलेलेच आहेत. मग त्या दोन्ही गोष्टींच्या कात्रीत तो लेखक ऍक्च्युली सापडतो की त्यांना वाचवायचं तर आहे आणि शिकारी म्हणतात की ते आता आम्ही मारणार आहे, तर आता काय करणार, म्हणजे असं. मग तो शेवटी हिंमत करून म्हणतो की तुमच्याकडे काही परवाना आहे का, म्हणजे हत्ती मारण्याचा परवाना आहे का. तर मग ते नाही असं लक्षात येतं की आता चला की मग आपण त्यांना वाचवू शकतो. आणि मग ते सगळीकडं त्या हत्तीचं शोधतात ते कुठंच मिळत नाहीत, कारण त्यांना इतकी पळून जायची सवय असते की ते मिळतच नाही. पण इतकं मोठं ते जंगल, ते मिळणार कसं त्यांना. आणि मग खूप प्रयत्न करतात. मग शेवटी त्यांच्या एका मित्राला असं सांगतात की तू हेलिकॉप्टर घेऊन ये आणि त्या हेलिकॉप्टरवरनं आपण त्यांचा शोध घेऊया, म्हणजे वरून आपल्याला ते दिसतात का बघूया. मग ते असं करता हेलिकॉप्टरनं कुठेतरी त्यांना तो कळप अख्खाच्या अख्खा दिसतो. तो दिसल्यानंतर मग चला दिसलाय आता, पण पुढं काय, कारण ते काय ह्यांच्या बाजूला यायला तयारच नसतात, म्हणजे त्यांना पुढंच जायचं असतं, म्हणजे जे काय त्यांचा आधीची जागा असते तिथं. मग आता परत कात्रीत सापडतात की आता काय करायचं. मग असं ठरतं की आपण जरा त्यांना भीती दाखवूया की जेणेकरून आपण ते थोडंसं हेलिकॉप्टर खाली आणूया, जेणेकरून त्यांना इजा पण होणार नाही, पण ते घाबरतील आणि ज्या दिशेने चालले त्याच्याऐवजी उलट्या दिशेने वळतील आणि आपल्या जे आपण घर आता त्यांच्यासाठी केलंय तिथं ते येतील. असा महान प्रयत्न करतात. तेव्हा ते जरासे वळतात, पण वळतात म्हणजे ते येतातच म्हणजे इतकं ते सगळं त्यांनी जे काय वर्णन केलंय ना, तर तिथे आपण जाऊन खरोखर आपल्याला तो अनुभव येतो असं वाटायला लागतं. मग हे सगळं करता तरी ते येत नाहीतच, म्हणजे नुसतेच वळतात म्हणल्यानंतर मग हे म्हणले आता काय करायचं. मग त्यांची जी बायको असते फ्रान्सुआज, तर तिला वाटतं की आपण याच्यामध्ये काहीतरी मदत केली पाहिजे. तर मग तिची एक छान अशी कुत्री असते आणि ही मुळात फ्रेंच असते फ्रान्सुआज, आणि खूप देखणी ती. आणि मग त्या कुत्रीला घेऊन म्हटली की आता चल मी गाडीतनं सगळीकडं जाते आणि सांगते की असं एक हत्तींचा कळप हरवलाय, तो आमचा आहे, कुठे बघितलाय का. पण इतकं ते मोठं जंगल, मग असं वाटायला लागलं की खेडेगावात गेलेत का, तिथे नुकसान केलंय का, म्हणजे भीती सगळी हेच होती, शिकारी मारून टाकतात का, खेडेगावात गेलेत का. कारण ही सगळी बाकीची लोक वाटच बघत असतात की हे ह्यांचे हत्ती कशा पद्धतीने नासधूस करतील की आपल्याला एक कारण मिळेल आणि ते मारायचे आणि किंवा काढून घ्यायचे. कारण तिथं शिकाऱ्यांचं सुद्धा राज्य असतं, स्थानिक लोकांचं राज्य असतं. आणि मग ते सगळे टिपिकल संघर्ष कुठल्याही देशात जावा ते असतातच, म्हणजे असं नाहीये की ते फक्त आपल्याकडेच आहे. तो पण त्यांनी किस्सा पुढे दिलेला आहे की ते कसे संघर्ष होतात, मग तिथल्या स्थानिक नेत्यांबरोबर ते कसे बोलतात आणि मग तिथून मार्ग कसा काढला जातो त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि मग ती जेव्हा
ब्रिटिश त्यांची फ्रेंच बायको छान देखणी, त्या एका कुत्र्याला घेऊन गाडीत नव्हतं, तुम्ही इथं बघितलं का, तिथं बघितलं का, असं झालं का, तसं झालं का. आणि मग अशी गंमत होते की ते मीडियाभर होतं. म्हणजे इंटरेस्टिंगच सगळा भाग सुरू होतो की कुणीतरी एक लेडी गाडीतनं जातीये आणि हत्तींना शोधतीये वगैरे, असं ते सगळं होतं. आणि मग अख्खा जगभरातला मीडिया पण त्याच्यामध्ये येतो आणि मग सगळेच त्या हत्तींच्या शोधात. मग कुणीतरी सांगतं की आपण म्हणजे तिथेही अंधश्रद्धा असतात की आपण कुठणार तरी बुवाबाजी आणि अशा काही करणाऱ्या बाईला पण बोलूया, असं एका बाईला पण बोलवतात. ती पण खूप उत्साहानं येते आणि मग तिचेच इतके नखरे आहेत ना, ते पण या पुस्तकात दिलेले की मग तिला ते असंच पाहिजे, तिसंच पाहिजे. आणि ते बिचारी ती फ्रान्सवाच तिच्या मागं की मला ते बटरच, पीनट बटरच पाहिजे, मला असंच सँडविच पाहिजे. म्हणजे अरे कुणासाठी काय, अशी पण मजा त्या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ती सगळी दाखवलेली आहे. आणि मग असं करता करता हे खूप सगळं चाललेलं असतं, ते गेलेलेच असतात. पण मग आता शेवटच्या टप्प्यात काय करायचं, इतका अथक प्रयत्न होतो. आणि मग पण जिद्द सोडायची नाही की काही झालं तरी त्या हत्तीनं काही होऊ नये आणि ते आपल्याकडे आले पाहिजेत. हे जे खूप डोक्यात लॉरेन्स अँथनीने घेतलेलं असतं आणि त्याच्या मागची प्रबळ इच्छा म्हणा आणि सगळं करण्याची तयारी. मग परत ते असं ठरतं की नुसतंच ते हेलिकॉप्टरनी त्यांना शोधायचं नाही, तर अशा एका लेव्हलला हेलिकॉप्टर आणूयात की आपण त्यांना परत एक भुलीचं इंजेक्शन देऊयात की जेणेकरून थोडंसं ते थांबतील किंवा दमतील आणि मग त्या माध्यमातून ते येतील. आणि मग त्यांचा तो प्रयोग सफळ होतो आणि अशा पद्धतीने ते हत्ती येतात. आणि मग ते सगळं आलं की हे सगळं झाल्यानंतर ते एकदाचे येतात, पण मग लक्षात येतं की हा प्रयोग आपण किती वेळा करायचा ना, सारखेच आपले ते जात आहेत, सारखे जात आहेत. आणि त्यांचं घर सुद्धा जंगलामध्येच असतं आणि तो बोमा म्हणून ते जे त्यांची बंदिस्त जागा असते सुरुवातीला हत्तींसाठी ठेवलेली, तर तो म्हणतो की हे काही खरं नाही आहे, घर एकीकडं ते एकीकडं. मग आपण ते सगळे जे लोक, आपले जे स्थानिक लोक आहेत, त्यांच्याकडे जे सगळे मदतनीस असतात त्यांच्यावरती आपण सतत अवलंबून राहायचं. तर ते असं म्हणतात की सरळ आपण बाडबिस्तारा गुंडाळायचा आणि एका मित्राला घेतात आणि म्हणतात की आपण तिथे जाऊन राहूया, काय फरक पडतोय का बघूया तिथे जवळ. आणि ते अक्षरशः एका छोट्या टेंटमध्ये, त्यांची लँड रोव्हर गाडी असते आणि त्या गाडीच्या म्हणजे गाडी म्हणजे ॲज गुड ॲज घर, आणखी त्या टेंटमध्ये राहणं, उघड्यावर झोपणं, असं ते करून की जेणेकरून हत्तींच्या नजरेत आपण राहू, त्यातून आपण त्यांच्याशी संवाद साधू. आणि किती नाही म्हटलं तरी जंगली असले तरी माणसं वळवणं असा काही आपला उद्देश नाहीये, पण त्यांनी इथं राहणं हा जो आपला मूळ उद्देश आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया असं ते ठरवतात आणि अक्षरशः तिथे जाऊन राहतात. आणि मग तेव्हा काय काय अनुभव येतात, तर एकदा तर अगदी एका बिबट्याची विष्ठा त्यांच्या त्या लाईफ म्हणजे झोपून उठतात सकाळी तर जवळ, म्हणजे त्यानं पण सांगितलं माझं पण आहे, म्हणजे तुम्ही आलाय वगैरे ठीक आहे, पण असं करत करत ते शेवटी प्रयत्न करतात की आता आपण यांना हे करायचंय. मग हळूहळू त्यांच्याशी बोलायचं की अगं म्हणजे ती नाना जी असते की अगं सुंदर मुली, असं शब्द बरं का प्रत्येक वेळेला, की तुला इथे राहायचं आहे आणि तू सोडून जाऊ नकोस, असं अगदी मायेनं प्रेमानं असं सगळं ते तिच्याबरोबरचा संवाद त्यांचा चाललेला असतो. आणि मग एकदा काय होतं की ते एकदा राहतात तिथे आणि मग त्यांना वाटतं की आता खुश, चला काय हरकत नाहीये. आणि मग आता त्यांना आपण मोकळ्या जंगलात सोडूयात आणि हळूहळू त्यांना पण त्याची सवय होईल, कारण किती दिवस बंदिस्त तरी ठेवणार. असं ते हळूहळू प्रत्येक टप्प्यांवर ते स्वतः शिकत असतात, आपल्या मनाने प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी फळ येतं आणि मग असं सगळं होतं. मग हे सगळं झाल्यानंतर मग शेवटी ते सगळं प्रयोगच असतात ना, की त्यांना ते सोडणं, त्यांना सांगणं आणि त्यांनी स्थिर होणं. यांची कितीही इच्छा असली तरी शेवटी ते हत्तीने मानलं पाहिजे ना की हो बाबा की मला करायचंय. आणि मग एकदा ते सुरक्षित अंतर ठेवायचे, ते हत्तींचा कळप आणि ते की त्यांचं निरीक्षण करणं, ते कसे वागतायत किंवा काय. म्हणजे पहिली सुरुवात खरं सांगायचं तर लॉरेन्स अँथनीने केली की हत्तींबरोबरचा संवाद, जेणेकरून त्यांच्याशी बोलणं असेल, त्यांना हळूहळू सांगणं असेल आणि असं ते सगळं सुरू होतं. आणि मग
एकदा अशी गंमत होते तर ती मी थोडीशी तुम्हाला दाखवते. मला काय वाटले कोणास ठाऊक, मी मागे बघितले तर असंच निघालेले असतात. तर माझ्यापासून 20 यार्डावर फ्रँकी आणि तिच्या मागे बाकीचा कळप उभा होता, कारण आता तो गोमातनं बाहेर येतो. आणखी तो कळप आता हळूहळू जंगलात स्थिरावायला लागतो. गाडी जशी जवळ होती आणि मलाच आश्चर्य वाटेल अशा चपळतेने मी गाडीकडे धाव घेऊन आत उडी मारली, कारण भीती पण वाटत होती, कारण अटॅक पण करू शकतात ना किती काही असलं तरी. पण या सगळ्या गोंधळात असं झालं, माझा नवा फोन खाली पडला. हत्ती आता त्याच्या भोवतीच फिरत होते. ते तिथून जाईपर्यंत जीव मुठीत धरून वाट बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. खरंच आहे ते, म्हणजे आता काय करणार ना, घेतलं तर हत्ती आणि फोन पण, असं ते दोन्ही ह्याच्यामध्ये मजा. गंमत म्हणजे फोन तेव्हाच वाजला. एखाद्या आघाडीची कर्कश शिट्टी व्हावी अशा पद्धतीने त्याची जोरात रिंग वाजली. आवाज ऐकून हत्ती एकदम जागच्या जागी थबकले. सगळेजण एकत्र त्या आवाजाचा केंद्रबिंदू शोधू लागले. आता कुठून आवाज आला, कारण तो हत्तींना तो आवाजही त्रासदायक असतो ना. फ्रँकीला फोनचा प्रथम सुगाव लागला. तिची सोंड एखाद्या सापासारखी त्यावर वळवळत होती. तिच्या पाठोपाठ बाकीचे तिला सामील झाले आणि मला 7 हत्तींच्या सोंडा एका वाजणाऱ्या फोनवर वळवळत आहेत असे एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. शेवटी फ्रँकीने ठरवले की आता बास झालं. वर फोनची रिंग तरी वाजत होती, तो जेव्हा ती बंद होईल तेव्हाच ती बंद होणार ना. मग तिने आपला बलदंड पाय उचलला आणि त्या फोनवर आपटला. त्या क्षणी आवाज थांबला. थोड्या वेळाने कळप आपला वेळ घेत हळूहळू लांब गेला. शेवटी ते नजरेआड झाल्यानंतर मी फोन उचलायला गाडीतून उतरलो. फोन खाली जमिनीत 1 इंच रुतला होता. मला तिथून तो सोडवावा लागला. फोनवरचे प्लास्टिकचे आवरण तुटलेले दिसत होते. मी एक प्रयोग म्हणून त्यात एक नंबर टाकला तर तो वाजला, म्हणजे फोन व्यवस्थित. नोकिया कंपनीचा तो फोन होता आणि फोनच्या दणकट डिझाईन बद्दल मी अभिनंदनपर संदेश दिला. बराच वेळ त्यांच्या सेल्स मॅनेजरनं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. की शेवटी त्या हत्तींना पण सवय व्हायला लागते. ते हळूहळू बोलत असतात आणि मग आता ते रिकामे त्यांच्या जंगलामध्ये फिरत असतात. आणि मग एक दिवस असं होतं की ती हत्ती जी नाना आहे, ती प्रमुख, तिला आता कळतं की अरे हा खरंच आपली काळजी घेतोय आणि आपल्याला मारणारे नाहीये, कारण मेमरी इतकी जबरदस्त असते आधीची ह्याची. तर त्यामुळं लक्षात आल्यानंतर ती एकदा ह्यांना भेटायला येते, लेखकाला भेटायला येते आणि जवळ येते. तरी सुद्धा भीती वाटत असते की अरे काय करेल सांगता येत नाही, कारण हे शेवटी जंगली हत्ती असतात. आणि तिने जी प्रतिक्रिया दिली ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असं लेखक म्हणतो. तिने आपली सोंड पुढे केली आणि मी देखील आपला हात पुढे केला. जणू तसं करणं एकदम नैसर्गिक गोष्ट आहे. पुढचे काही क्षण आम्ही एकमेकांबरोबर अव्यक्त भावना शेअर करत होतो. मी अजून जवळ गेलो. मी तेवढीच काळजी घेत होतो की मी तिच्या एवढा पण जवळ जाणार नाही. मी तिला पकडता येईल असं इतका जवळ गेलो. तिने आपल्या सोंडेचे टोक माझ्या टी-शर्ट वरून फिरवत वर नेले. मग तिने माझ्या चेहऱ्याला, डोक्याला स्पर्श केला. मी जागीच उभा राहिलो. तिने तसा स्पर्श करण्यात धोका होता यात शंका नाही, पण त्याबरोबर तिची आपुलकी सुद्धा मला समजली. या भावनांचे मिश्रण अजब होते. ती काय करते हे मला दिसू शकत नव्हतं, कारण ती दाराच्या वर होती, पण तरीही तिचा स्पर्श कोमल होता. आणि मग अशी ही सुरुवात होते त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींची. आणि मग हळूहळू ते कसे स्थिरावतात असं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि एकदा काय होतं की हा सगळा तो प्रवास त्यांनी सांगितलेला आहे. त्या निमित्तानं तिथले काही प्राणी पक्षी, आता हत्तींवर बोलतोय तर मी ते घेत नाही कारण बोलण्यासारखं खूपच आहे त्याच्यामध्ये. तर एकदा काय होतं की नानाची जी पिल्लं, एकदा ती ऑलरेडी येताना गरोदर असते ही नाना. तर मग तिला पिल्लू होणार असतं हे ह्यांना कळतं, पण मग कधी होणार आहे किंवा काय याचा अंदाज नसतो, कारण ती आधीच्या जंगलातून येतानाच गरोदर असल्यामुळं एकदा तिला यांच्या जंगलामध्ये पिल्लू होतं. मग ते दाखवलं जातं.
मग तो एक आनंद. आणि हळूहळू त्यांची आता संख्या वाढायला लागते. मधल्या काळामध्ये ज्या एका बाईनी त्यांना फोन केलेला असतो की हा कळप तुम्ही दत्तक घेणार का, तर तिच्याही लक्षात येतं की हे काय काम करतायत आणि कसं प्रेम करतायत हत्तींवर, आणि तो सगळा स्थिरावलाय इथे. तर ती म्हणते की अजून एक हत्तीण आहे आणि तुम्ही घेणार का. अशा पद्धतीने इटी नावाची एक हत्तीण त्यांच्याकडे येते आणि मग तो सगळा परिवार वाढायला लागतो. आणि मग एकदा काय होतं, त्यांच्या इथे असते सुरुवातीच्या त्या ग्रुपमध्ये ज्या 3 हत्तीणी असतात, तर त्यांनी प्रत्येकीला अशी नावं दिलेली असतात. जसं ही नाना आहे, फ्रँकी आहे, तशी ती हिची मुलगी असते नानाची, नंदी म्हणून. तर त्या नंदीला सुद्धा इथे बाळ होणारे असं लक्षात येतं इथे असताना. आणि मग सगळेजण काळजी घेत असतात, कारण सगळ्या याच असतात. आणि शेवटी ती स्त्री सुलभ भावना जी आपण म्हणतो ती असतेच, ती प्राण्यांमध्ये सुद्धा असते. आणि मग तिची सगळेजण काळजी घेत असतात. तिला ते बाळ होतं, पण काही केल्या लोक तिथून हेच होते, तिथून निघत नाहीत, बाजूला होत नाहीत. आणि ते बाळ खरं तर जन्मल्या उभं राहायला अपेक्षित असतं. आणि हे लोक प्रयत्न करतात. सगळे प्राणी म्हणजे हत्ती, त्यांचा जो ग्रुप असतो तो खूप प्रयत्न करतो, पण समोर ते उभं राहत नाही बाळ. तर मग हे पण लांबून बघत असतात, कारण त्यांच्या जवळ जाणं हे सुद्धा धोकादायक असतं. आणि मग आता काय करायचं असा सगळा विषय असतो. बरं, त्या बाळाला वाचवलं तर पाहिजे, मेलं तरी प्रॉब्लेम आणि जाणं तरी सुद्धा हे सगळं धोकादायक आहे. तर मग आता काय करायचं असं म्हटल्यानंतर जवळजवळ 24 तास हा सगळा प्रकार चाललेला असतो की त्या बाळाला उभं करण्याचा प्रयत्न करतात आणि ते बाळ काही उभं राहत नसतं. तर मग शेवटी असं ठरतं की यांना आपण बाहेर काढलं पाहिजे, या हत्तींना. बरं, ते बाहेर तरी कसं काढणार ना. तर ते जन्मलेलं बाळ आहे, त्याची आई आहे, हे सगळा तो परिवार आहे. आणि मग लक्षात येतं की आपण यांना काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणार नाही. आणि मग ते लॉरेन्स अँथनी लेखक अशा काही सूचना देतात त्यांच्या सगळ्या लोकांच्या टीमला की मी त्यांचं आवडीचं खाद्य घेऊन येतो आणि मी त्यांना त्या खाद्याच्या आमिषाने बाहेर इकडून ह्याचा प्रयत्न करतो. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही डॉक्टरला फोन करा, आणखी दुसरी गाडी तयार ठेवा आणि त्या पिल्लाला उचलून त्या दुसऱ्या गाडीत ठेवा की जेणेकरून आपल्याला जर वाचवता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं तो एकूण प्लॅन त्यांचा तयार होतो. आणि त्या पद्धतीने मग ते करतात की खायचं त्यांचं जे आवडीचं असतं त्याचं पोतं आणतात, ते असं सांडतात तिथे पाणी आणि हे ते, जेणेकरून तो सगळा जो हत्तींचा कळप आहे तो त्या आमिषाने तिथे जाईल. बरं, त्यात सुद्धा असं एक भाग असतो की हे पिल्लू नेताना त्यांनी बघायचं पण नसतं, कारण हत्तीची मेमरी इतकी जबरदस्त असते तर भविष्यात त्यांनाही त्रास होऊ शकतो, म्हणजे करायला काय गेले आणि काय होऊ शकतं, म्हणजे अशा खूप गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर मग ते सगळं ठरतं वगैरे, त्यांचा तो प्लॅन होतो व्यवस्थित आणि ते पिल्लाला आपल्या घरी घेऊन येतात. आणि मग घरी फ्रान्सुआजनी सगळी तयारी केलेली असते, लगेच डॉक्टर येतात आणि मग त्याला, कारण ते जवळजवळ असं हे झालेलं असतं, काय म्हणतात की खूप मलूल झालेलं असतं, 24 तास त्याला दूध नसतं, मग त्याला दूध दिलं जातं. आणि मग ते लक्षात येतं की तो एका पायाने ते अधू आहे असं लक्षात येतं, म्हणून ते उभं राहत नसतं. मग हे म्हणतात की ठीक आहे, आता आपण याच्यासाठी जे काय करायचं ते करायचं आणि सगळेजण त्याची काळजी घ्यायला लागतात. पण मग असं लक्षात येतं की मुळातच त्याचं वजन जास्त असल्यामुळे ते आईच्या पोटातच त्याच्या ती पायाची वाढ झाली नाही आणि म्हणून ते अधू झालंय. असं लक्षात आल्यानंतर मग हे म्हणतात की ठीक आहे, आपण करूयात प्रयत्न. आणि मग अशी मजा असते की ते घरातलंच होतं ना, ते त्याला नाव पण थुलाच देतात. आणि ते थुला म्हणजे काय, ते घरचं बाळच. मग ते अखंड घरात हत्तीचं पिल्लू फिरतच असतं त्या फ्रान्सुआजच्या मागं. आणि मग ते काय, मग जरा मोठं झालं, पायात ताकद आली म्हणल्यानंतर कुत्र्याचं पिल्लू जसं फिरतं तसं ते त्यांच्या मागं. आणि मग काय, एकही गोष्ट घरातली ते ठेवायचं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला जाऊन वस्तू आणायला लागायच्या, पण कुठेही आम्हाला त्याचा राग नव्हता आणि आम्ही ते सगळं खूप आनंदाने ते सगळं स्वीकारलेलं असं लेखक म्हणतो. आणि मग ते हळूहळू तर बाहेर जायला लागतं, त्यांच्या जे काही घर असतं त्या घराच्या बाहेर. आणि एकदा अचानक हा जो हत्तींचा मूळ कळप आहे, त्या हत्तींच्या कळपाला आता यांची सवय होते आणि ते अधनमधनं यांना भेट द्यायला येत असतात. आणि आली का पंचायत हे बाहेर, आणि तो कळप येणार आहे त्यांना भेटायला आणि तो येतोच म्हटल्यानंतर
लेखकाला कळत नाही. आता जर हे इथे आहे हे जर कळलं तर ते आपल्याला काही म्हणजे सोडणार नाहीत का, तर त्यांचं पिल्लू त्यांनी मेलंय असंच समजलं असल्यामुळं आणि आज ते जिवंत आणि आपल्याकडे आहे. तर मग आता काय करायचं, म्हणजे इतकी द्विधा मनस्थिती होते. तर दाखवायला तर पाहिजे आणि नाही दाखवलं आणि त्यांना जर इथे त्याचा वास आला, कारण त्यांची खूपच मी मगाशी म्हटलं त्यांची स्मरण शक्ती इतकी जबरदस्त असते की त्यांना कुठूनही या गोष्टी कळतात. आणि मग आता कसा मार्ग काढायचा असं सगळं एक मोठं प्रश्न त्यांच्या समोर येतो. पण ते म्हणतात नाही मार्ग काढूयात. आणि मग तो हत्तींचा कळप येतो तोपर्यंत गडबड करून त्या थुलाच्या त्या पिल्लाला आतमध्ये ठेवतात, त्याची जी काय जागा आहे म्हणजे किमान दृष्टिक्षेपात तरी पडू नये. आणि मग तोपर्यंत त्या सगळ्या हत्तीणी अतिशय हुशार असतात, त्यांना तो वास येतो आणि तो कळतो त्यांना की आपला वास आहे कुठंतरी. आणि मग ते सगळं त्यांच्या त्या देह बोलीतून त्यांच्या लक्षात येतं. मग हे तोपर्यंत आयडिया करतात की स्वतःचा टी शर्ट काढतात, त्या पिल्लाच्या संपूर्ण अंगावरनं फिरवतात, तो वास तो कळला पाहिजे. मग हत्तीणींच्या जवळ जाऊन सांगतात की हो तुमचं पिल्लू जिवंत आहे, त्याला असं असं झालेलं होतं आणि म्हणून मी त्याला वाचवतोय आणि काळजी करू नका, ते चांगलं झाल्यानंतर मी सोडतो. अशी सगळी भाषा म्हटल्यानंतर ते हत्तींचा सगळा कळप तिथून निघून जातो. दुर्दैवाची गोष्ट अशी होते की सगळा प्रयत्न करून सुद्धा ते वाचत नाही, पण त्याच्याबरोबरच्या त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप छान राहतात. असं हे खूप वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये दिलेल्या आहेत. नर असतो तो खूपच त्रासदायक व्हायला लागतो. तर मग आता आपण काही करायला पाहिजे का, म्हणजे हे खरं तर खूप विरोधात असतात की गोळी घालून मारणे हा काय आपला हे नाहीये ना, उद्देश नाहीये. ज्या उद्देशाने आपण या जंगली हत्तींना इथे आणलं तर मग आपण हे करणं योग्य नाहीये. पण एका क्षणी असं व्हायला लागतं की तो त्यांच्या पर्यटकांवर हल्ला करतो आणि मग असं वाटतं की आता पर्याय नाहीये. आणि पण मग एक प्रेम असतं, आपुलकी असते आणि हे काही कृत्य माझ्या हातून होणार नाही असं त्यांच्या लक्षात येतं. आणि मग ते एका मित्राला सांगतात की जे काय करायचं ते तू कर आणि मी काही करत नाही. असं करून खूप दुःखद असा तो प्रसंग त्यांच्या आयुष्यातला तिथे त्यांनी पुस्तकात दिलेला आहे. आणि मग ते होतं इराण इराक जेव्हा युद्ध सुरू होतं तर त्यावेळेला तिथल्या प्राणी संग्रहालयातले जे प्राणी असतात तर त्यांना सुद्धा खूप वाईट पद्धतीने मारलं जातं, त्रास दिला जातो, युद्धाची सगळी हे असते. तर तिथे त्यांना बोलावून घेतलं जातं आणि बोलावून घेतल्यानंतर ते तिथे जातात 6 महिने, तिथे जाऊन